मशाल जाणू जमती तिला दफन केलं अशा स्त्रीचा तो प्रेम इथं उदर फाडू ज्या उदरात असणारा तो पिंड हो त्या पिंडावर अगोरी विद्येचा उपयोग करू त्याचा आत्मा मी माझ्या वश करून घेतला एवढंच नव्हे अजय कित्येक आत्मा या भैरवाच्या अंतर्भावाने नाही या विश्वाच्या ठिकाणी जर लौकिक प्राप्त करायचं असेल नावावर चालायचं असेल अजिंक्य आणि अमर राहिलं पाहिजे हो अजिंक्य आणि अमर राहिलं पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे एखादा अर्भ नुकताच जन्मलेला कौळ अर्भ या अर्भकाचं रक्त सिंचन अमावास्येच्या मध्यप्रारी यज्ञ कुंडाच्या ठिकाणी जर का केलं असेल तर हा भैरव अजिंक्य आणि अमर होईल अशा अर्भकाच्या शोधात एक सारखा हो ही समोर दिसणारी नगरी या नगरीत प्रवेश करावा आपला माझ्या मार्गात येणारी व्यक्ती नाव तुझं राहण्याचं वस्तिस्थान या उज्जैनीचा सरसेनापती नीलकेतो समाजाने पण मी म्हणतोय या उज्जैनीच्या राष्ट्रवादीवर आपली पावलाची कहाणी कशासाठी एकाच गोष्टीसाठी मनाच्या ठिकाणी केलेला निर्धार पूर्ण करण्यासाठी या नगरीत मला प्रवेश करायचंय काय ते मार्गक्रमण करतोय मार्ग तुझा दर्शन झालं पण मला सांग आपलं नामविधान एकच या देवाला अगोरी भैरवाशी सांगूया हे अगोरी भैरवा मी एकच सांगू इच्छितोय काय ते ज्या उद्देशानं या उज्जैनीच्या ठिकाणी तुझी पावलं कहाणी कशासाठी एकच या नगरीच्या ठिकाणी नुकताच जन्मलेला एखादा अर्भ या भैरवाला आहे आणि त्यात बालकाच्या शोधा एक सारखा भैरव म्हणतोय हा म्हणतोय तुझा ते शब्द मुखात ठेव कारण ते जर ओठावर आणण्याचा प्रयत्न करतील तर डोंगरापासून खेचून टाकेल. नीलकेतू आतापर्यंत ते कुणाला जमलं नाही सामोपचाराच्या वदाने तुला सांगतोय या विश्वाच्या ठिकाणी जर का तुला राहायचं असेल माझ्या मार्गातून बाजूला हो हे भैरवा तीच संधी मी तुझ्या जीवनात तुला देतोय 4 दिवस तुला सुखी जगायचं असेल या जगाचा चित्रपट जर टाकायचा असेल कुणाच्या म्हटलं ए नीलकेतू या विश्वाचा चित्रपट माझ्या जीवनाचा चित्रपट स्वतःच्या हाताने रेखाटणारा हा भैरव तुझ्या समोर उभा आहे. बोलत सोपे वाटतं तुझी नांदळी का ठेवला याचा पूर्णपणे विचार कर. मुळीच नाही विचार केला तर कोणत्या गोष्टीचा माझ्या ठिकाणी जे ध्येय निर्माण झालंय ते ध्येय साध्य केल्याशिवाय कुणाच्या मागे हटणार नाही मी कमकुवत नाही मला तुला म्हणेन योग्य हेतून वावरणारा आम्ही काही तुझा प्रयत्न ए नीलकेतू तुला हवे मनाचे नाही हा भैरव नक्कीच पूर्ण करेल तेच मनात आहे अरे नीलकेतू
माझी पावलं या राष्ट्रवेशीवर पडली केवळ तीच मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. हे भैरवा, तुझा माझा घनघोर असा संघर्ष झाला. सत्य त्या संघर्षात माघार घेतली. यालाही कशा प्रकारचं तू या ठिकाणी तुझं अपमान झालंय. तुझ्या मनाच्या ठिकाणी इच्छा आवडते. हे लिहिलं ते तू. हा भैरव तुला शब्द देतोय. जर का माझ्या कार्यात तुम्हाला मदत करशील तर तुझी असेल इच्छा हा भैरव पूर्ण करेल. हे भैरवा, हीच इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आजपर्यंत वेळ आली नव्हती, पण तीच वेळ आता आली. याच क्षणी मित्रत्वाचं नातं होय भैरवा. आजपासून तू आणि मी मित्र. पण भैरवा, ज्या वेळी माझ्यावर संकट निर्माण होती त्यावेळी तू मला सहाय्य केलं पाहिजे. नक्की लिहिलं काय तू. तुझ्या माती जबाबदारी देतोय ती एक. आता जन्मलेलं कोवळं अर्भ ते अर्भ जर का तू मला आणून देशील तर तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. नाट्य शिकव. उत्कृष्ट झांगवाजो हरेश नेमळेकर यांनी माझ्या ग्रहणांचा गौरवणाडी हे बघूनच बघतो. भिन्नता रामेश्वर नाट्य कमल. तुझ्या मनातील इच्छा परिपूर्ण करण्यासाठी तू माझ्याजवळ शब्द टाकतोयस. असा कोणता इच्छा आहे तुझ्या एखादा अर्भक जर का मला मिळालं असेल, या अर्भकाचं रक्त सिंचन अमावास्येच्या रात्री मध्यप्रहरी यज्ञ पुन्हा जर का मी केलं असेल तर हा भैरव अजिंक्य आणि अमर होईल. वारा भैरवा, केलेला शब्द परिपूर्ण करण्यासाठी हे कोवळं अर्भ हा नीलकेतू तुला कळू दे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः।
तस्मै नमः तस्मै नमो नमः। हे आदिमया आदिशक्ती, हे जगतजननी, हे माझ्या आराध्य दैवते वैष्णवी माते, तुझ्या चरणाचे जय नरेश सोमनाथचा भक्तिभावे प्रणाम मध्ये भक्तिभावे येषां विद्यान तपोदान नमः शिवं तपोधर्म दैवतलोके विभारभूता मनुष्यरूपेण प्रकाशन 184 योनीचा फेरा पार केला प्राप्त होतोय तो हा नरदेव। आणि हा नरदेह म्हणजे स्वप्रयत्नाने जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून मुक्ती अर्थातच मोक्ष प्राप्तीचं एकमेव साधन मानलं जाते। याकरिता या मर्तलोकी मानव म्हणून जन्मासानंतर प्रत्येक मानवाचा आपले कर्तव्य कोणी असेल तर विद्याभ्यास करणं, ज्ञानार्जन करणं, त्या अर्जित केलेल्या ज्ञानानुसारून जप तप साधना करावी, भगवंत चिंतनात कालावधी व्यतीत करावा, स्वशील वृत्ती करण्यासाठी तलाठी कार्य करावे, सत्सत विवेक बुद्धीनं आचरण करावे, सत्य न्याय नीतीचं आचरण करता मार्ग अवलंबित जावा तो धर्माचा। आणि हे जर का त्या मनुष्य प्राण्याच्या असेल तर तो मनुष्य प्राणी म्हणजे या अवसंगरावरील ग्रंथाचा विभार मानला जाईल। तो वावरतोय तो या मर्त्यलोकी मानवाच्या रूपाने केवळ हिंस्र पशु त्या हे जाणीला आमच्या गुरुकृपाने आमच्या गुरुने दिलं ते मार्गदर्शन, त्याने दिला तो बोध प्रबोध निर्मळ धर्याचा गुरु कशाला आणि गुरुपदे शिष्य बाबाय साजगती कथा त्रिलोकी अकारणते। आणि तोच आमच्या कीर्तीचा अडथळा या विश्वात राखतोय तो कशामुळे असेल तर केवळ आणि केवळ ज्ञान। आमच्या गुरुदेवाने दिलं ते ज्ञान आम्ही आत्मसात केलं, त्या ज्ञानाची महती जाणून घेतली नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्फलं योगिनं पुनः विद्यते। ज्ञानासारखं पवित्र असं या जगती काही नाही। ज्ञान हे यज्ञकुंडातील अग्नीपेक्षा पवित्र असून सूर्यप्रकाशापेक्षा प्रकाशक नाही। आणि तेच ज्ञान कर्मसिद्धीच्या योगे सिद्ध करता येईल, तेच ज्ञान आम्ही आत्मसात केलं आणि त्याच ज्ञानाला अनुसरून त्यामध्ये उज्जैन नगरीचा राजकारभार आम्ही यथा योग्य पार पडतोय। आणि याच्या मुलाशी कारण काय असेल तर हे वैष्णव तुझी कृपा आणि म्हणून तुझ्या चरणी प्रार्थना करते माते, या मुखात सदैव आणि सदैव तुझंच नामस्मरण राहू दे। या अंतःकरणी तुझा आणि तुझाच नामाचा विषय हीच तुझ्या चरणाची। पण हो अच्छा दीदी, या आमच्या सर्व सभेचं अवलोकन केलं असेल मनापासून अंगाचा आणि घराला भास होतोय।
अशा विधी घडलाय तो प्रकार वेगळा. आजचा हास्य म्हणावा, आभास म्हणावा, स्वप्न म्हणावं की सत्य म्हणावं, किंवा या मातेचा संकेत म्हणावा. प्राक्तन समय झालेला तो स्वप्नभास आणि त्या स्वप्नभासात माझी देवता, माझी माता माझ्याशी संवाद साधू लागले. हे माझ्या लेकरा, हे भक्ता, मला विसरलास का रे तू? सदैव तुझं नाव म्हणतात या अंगणमध्ये तुझी प्रतिभा असताना मी ते सावित्रेन तुला. पण का नाही आलास? का नाही आलास माझ्या दर्शनाला? तुझ्या दर्शनाशिवाय माझा दिन सुरुवात होत नाही. मग याचा अर्थ एकच, या अरण्य क्षेत्रामध्ये माझं मंदिर आहे. त्या मंदिराच्या ठाई ठाई तू आला नाहीस आणि तुझी माता मार्ग प्रतीक्षा करते तिथे. आणि म्हणूनच आज माझ्या मातेचा संकेत म्हणावा आणि म्हणून मला निर्धार केलाय तो म्हणला. तो एकच निर्धार, सारी कार्य बाजूला सरावी आणि मार्ग धरावा तो अरण्याचा. आणि याचा करता शब्द कान भरतात उचलत्या पावलानं हा नीलकेतू हा केसर सिंहावणार. कोण राजे? तुमच्या पायाचा पायिक सरसेनापती, तुमच्या पूज्य आणि पवित्र अंतरी नीलकेतू राजे. मी माझ्या कामी मग्न असताना एकाएकी हाक देण्याचं कारण कोणतं? एकच कारण आहे. तू जाणतोयस आम्ही भक्ती करतो माता वैष्णव देवीची आणि त्याच मातेचा आज स्वप्न संकेत. स्वप्न होय, असं कोणतं? तर आपल्या अरण्य क्षेत्रामध्ये मातेचं मंदिर आहे. आज मातेने आम्हाला तिथपर्यंत बोलविले आणि याच्यासाठी निर्धार केलाय. कोणता? तोच संकेत जाणावा आणि मातेच्या दर्शनास जावं त्या अरण्य क्षेत्री. राजे, तुम्हाला स्वप्नभास झाला. केवळ काही दिवस झाले त्या अरण्याच्या ठिकाणी असणारी तुमची कुलदेवता वैष्णवी माता, त्या वैष्णव मातेच्या दर्शनासाठी काही दिवस गेले, काही काळ गेला, तुम्ही गेला नाही. म्हणूनच त्या देवीनं स्वप्नभास दर्शविला. याच्यासाठी मी काय केलं? एकच, आणि माझा विश्वास तू आहेस. याच्यासाठी माझ्या प्राणाची सिद्धता अर्थात रथाची सिद्धता. एवढंच नव्हे, निवडक सैन्यांची तुम्ही समाप्त घे. प्राणाची सिद्धता करण्यासाठी तुला आम्ही प्राचरण केलं. आपला शब्द राताच्या
शत्रूचा माग काढणं आणि त्या शत्रूचा सेवा करणं हा माझा धर्म आहे. आणि त्याच धर्म पक्ष रक्षणासाठी आज हे मी कृत्य करतोय. मी नाही घेतो. माणसाचं मन म्हणजे महत्वाची प्रवृत्ती आहे. या झाडावरून त्या झाडावरती कधी त्या झाडावरून त्या झाडावरती या मनाच्या आवेगाला नियंत्रण त्याला घालता आलं तर या विश्वाच्या खाली यशस्वी झालाय. हृदय या घनघोर अरण्याच्या ठिकाणी या नीलकेतून रथ सज्ज केला. तोच रथ स्थिर केला. यालाही तशा प्रकारचं काम आहे. एकच राजे आजपर्यंत सारं राजकारण तुम्ही भोगलात. मला काय दिलं? राजा! नाही! मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. तुला तुझं अस्तित्व निर्माण करायचंय. पण विचार कर, सावकाश तू आहेस, तो अस्तित्व शुद्ध नाही. अस्तित्व पूर्ण आहे. कारण आता तुझी सुरुवात एक सामान्य सैनिक होतास आणि आज या राज्याचा सात सेनापती घडला बनतोय. तुझ्याकडे पाहताना राज्यातील प्रत्येक प्रजा मान सन्मान अशा पद्धतीने पाहते. राजा! आजपर्यंत तुम्ही दिलं ते काय? ईश्वर पोटाचं अन्न, घरदारी वस्त्रालंकार आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही मला भीक दिली नाही. स्वतःच्या वर्तुळावर, स्वतःच्या चित्तीवर, स्वतःच्या ताकदीवर हे सर्व मिळलं. लक्षात ठेव, राजा कधी भीक देत नसतो. राजा प्रत्येकाच्या ठाई असणारं कर्तृत्व याच्यावरून करतो आणि त्याच कर्तृत्वावरती प्रत्येक वेळाने मोठा होत असतो. हीच राजाची निवड आहे. हे राजा! मी काही कमी नाही. तेव्हा मी एकच सांगू इच्छितोय. काय? सामोपचाराच्या बोधानं संपूर्ण राज्य नको आहे. पण मला हवंय ते अर्धराज्य. आणि देत नसेल शक्ती सामर्थ्याच्या बरोबर, युक्तीच्या जोरावर घेऊन गेल्याशिवाय निर्णय घे तू. अर्ध्या राज्याचा मोहर सोडून दे. अरे अर्ध राज्यच काय? या नकाच्या अंगणावरती राहणारी भूमी देखील तुझ्या अधिकाराची नाही आणि माझ्या अधिकाराची आहे. ही भूमी आहे आणि या झाडांच्या अधिकाराची. नाही. तुला सांगतोय, तो राज्यकर्ता तुला घडवू शकतो. तोच राज्यकर्ता
राजा अजूनही माझ्या मनाला स्थिरता नाही. मगाई माझ्या विचाराने करणारे शब्द ना अन्न ना पाणी, 4 हिंदीचा मोठा बंदोबस्त नेत्रानं तू पाहण्यासाठी तत्पर आताच कुठं तुझ्या वंशाचा दिवा ते कोळार्प राजे जिनं ज्याला जन्म दिला तीच तुझी धर्मपत्नी आणि त्या तुझ्या धर्मपत्नीनं ज्या नानुल्या ज्या कोळार्पाला जन्म दिला त्या दोघांचा माने मस्तक
शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते माय भवानी तुझे माय भवानी माय भवानी माय भवानी तुझे कार्यसिद्धी बाबा वा कित्येक जन्माचं श्रेय आणि सार्थक म्हणजे मानवाच्या देहात जन्माला आलास म्हणून सुदृढतेनं विचार करू शकतोयस की विश्वाचे मातृदेवता केव्हा आपल्या जन्मचक्षुनी म्हणजे या डोळ्याने पाहायला मिळेल म्हणून एक वेळ तरी स्वप्नात यावी. भक्ता केवढी अपेक्षा बाळगतोयस रे. अरे नित्यशा केलेल्या भक्तीनं केलेल्या नामस्मरणाला मी तुझ्यावर प्रसन्न आहे. चिंता करण्याचं मुळीच कारण नाही. पण विश्वाची देवता तू सारखा शोधतोयस. एक वेळ तरी देव आपल्या डोळ्यासमोर यावा. केवढी पवित्र भावना तुझी. पण माणसाची माणुसकी कर्तव्याची जाणीव ठेवून जर का तू ती भावना व्यक्त करत असेल, निस्वार्थपणाची तुझी भक्ती असेल तर देव कसा तुला टाकेल. अरे ज्यावेळी आज ती मी तळमळते ना, अगदी हृदयापासून देवाला हाक देशील त्यावेळी नित्यच्या अदृश्य स्वरूपाला देव तुझ्या पाठीशी उभा राहणे. देव टाकील असं वाटतं का? आणि आधी माता नित्यशा दिसावी, स्वप्नात यावी, प्रत्यक्षात असावी आपल्या समोर असं तुम्हाला वाटते. पण भक्तांनो, मी आहे ना तुमच्या जवळ. या आधी मातेला तुम्ही कधी ओळखलंय का? आहे तुमच्या जवळच आहे मी. पण इकडं तिकडं कशाला, या जगभर कशाला शोधतात? अरे प्रत्येक जीव जंतूची निर्मिती केली ती मीच. या विश्वाची निर्मिती मी केल्या कारणानं विश्वेश्वरी माझं नाव आहे. जीव जंतूची प्रत्येकाची निर्मिती करून त्याला आकार आणला ती माया मी. आता माया म्हटल्यानंतर तो उच्चार ती जवळ झाली. तुझ्या देहावर असणारं चर्म कातडी माया ती मीच आहे. मग ती जर माया तुझ्याजवळ मी आहे तर मला कुठं शोधतोयस? अरे स्वतःच्या सुखी संसाराचा डोई जर बोजा घेऊन संसारात तू चाललंयस, जीवनाची वाट क्रमण करतोयस. पण भावना तुझी पवित्र ठेव. आणि ते भावना पवित्र ठेवून जर का जीवनाचं पाऊल प्रत्येक टाकत असेल तर ही विश्वजननी माता तुला कधीही दूर लोटणार नाही.
भक्तांच्या संरक्षणासाठीच माझं कर्तव्य आहे. अरे सारीपाटाच्या सोंगट्या करणारी म्हणजे सगळ्या जीव जंतूच्या नावाच्या सारीपाट या विश्वाचा मीच रचविलाय. भक्तांनो, कुणावरही कुठल्याही प्रकारचा पक्षपात होऊ नये म्हणजे आधी मातेला एक स्वरूप बदललं. काळी पट्टी काळ्या कपड्याची डोळ्यावर बांधली. विश्वाचा तराजू हातामध्ये घेतला. पाप पुण्याची गणना ही त्याच्यामुळे होते. तुम्ही कधी त्याचा विचार केलाय? अरे कुणावरही पक्षपात होऊ नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली मी. जन्माला आल्यानंतर 6व्या दिवशी सटवीचा लेख लिहिण्यासाठी सटवी होऊन मीच येते. पण कुठल्याही स्त्रीकडे बोट दाखवून ही सटवी आली असं म्हणून सटवीच्या नावाला कलंक लावू नकास. सटवी स्वतःच्या नावाला कचराचा डाग लावून घेत नाही. अरे पूर्वजन्माचं जे श्रेय आहे ते ब्रह्मलिखित तुमच्या मस्तकावर भाल प्रदेशावर लिहिलं जातं. त्याच्यासाठी तू काय मिळविशील? अरे नश्वर काया तुझी, या नश्वर कायेत या जन्मातच तुला पुण्य सोसायचं आणि भोगायचं आणि ते सार्थकी आणायचंय. देवाचं नामस्मरण करायला वाईट वाटते का? कष्ट करण्याच्या अगोदर फळ मिळावं अशी अपेक्षा आहे का तुला? कसं मिळेल? मुळीच मिळणार. भक्तांनो, मी दिलेल्या वचन या विश्वात नित्यशः पार पाडते आणि ते पार मला पाडावंच लागेल, कारण विश्वेश्वरी माझं नाव. अरे या विश्वाची ज्यावेळी निर्मिती केली त्यावेळी माझं नाव काय होतं? ब्रह्माणी. या विश्वाचं पालन ज्यावेळी करू लागले त्यावेळी माझं नाव काय होतं? वैष्णवी. आणि ज्यावेळी विश्वात नको त्या प्रकारचं आचरण होऊन पाप आचरण झाल्यानंतर क्रोध तत्वाने ज्यावेळी तयार होते आणि विश्वाचा ज्यावेळी ऱ्हास करते त्यावेळी माझं नाव रौद्राणी. आणि त्याच नियमानुसार पती जन्मले जिच्या उदरी झाले तयांची नारी आणि फिरून आले मूळ घरी. अशा प्रकारे तत्व या विश्वजननीने स्वतःच करून घेतले. कुठेतरी आपल्याला बंधन असायला हवं म्हणून बंधनकारक ठरले, कारण विश्वाचा रहाट मला चालवायचा होता. स्मशान वैरागी नवऱ्याबरोबर मी लग्नबद्ध झाले, 1 वेळा नाही 2 वेळा. माझ्यासारखी स्त्री या विश्वाच्या बाजूला दुसरी कुणीच नाही एका नवऱ्याबरोबर 2 वेळा लग्न करणारी. पण स्त्रियांनो, कशासाठी? हे विश्व मला चालवायचे. मला ऋतिकने ब्रह्मांड व्हायचं नाही तर तो स्मशान वैरागीच मला प्रिय. आता माझ्या नवऱ्याला मी पती मानिला आणि त्याचप्रमाणे गुरु सुद्धा. विश्वाचा विश्वेश्वर ओंकार स्वरूप विघ्नहर्ता गणपती गजानन माझ्याच पुतरी पुत्र संतान म्हणून जन्माला. मग सांगा, माझी योग्यता तुम्हाला कळते का? त्या योग्यतेनुसार जर का तुम्ही माझ्या त्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर ही विश्वेश्वरी कोण हे तुम्हाला कळेल. भक्तांनो, स्वतः भक्ती करत असताना संसार सोडून कुठेही जायची गरज नाही. साधा सुद्धा भक्त म्हणजे काय? त्याला माहित नसतं देव कुठे येतो, पण सकाळच्या वेळी अंथरुणावरून उठत असताना देवारे म्हणतो. दुपारच्या वेळी, मध्याच्या वेळी भोजन करून झालेली की उठताना देवारे म्हणतो. आणि तिन्ही सांजेच्या वेळी श्रम झाल्यानंतर पुन्हा शय्येवर पडत असताना देवारे म्हणतो. तो माझा लाडका प्रिय भक्त. कारण निर्मळ मनानं ते देवारे म्हणणं जात. पण ते म्हटलं जाणारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतं. भक्तांनो, देवाजवळ जाण्याची गरज नाही. देव तुमच्या जवळ यायला हवा अशा प्रकारची भावना तुम्ही ठेवा. आणि या विश्वाच्या बाजारात जे भक्तजन नम्र भावाने मला नमस्कार करते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी प्रवृत्त होते. आणि त्यात माझ्या लाडक्या भक्तीने, त्या लाडक्या भक्तीचा महिमा फार श्रेष्ठ, फार श्रेष्ठ. कारण ज्या ज्या सौभाग्यवती म्हणून झाले त्या प्रत्येक सौभाग्यवतीला माझ्या लाडक्या भक्तीला चांगल्या प्रकारचा बोध मी त्यांच्या कानी घातलाय. आणि काय म्हटलं त्याला? अगं तुझं शास्त्रशुद्ध पद्धतीने लग्न झालं, दोन्ही हाताने प्रेमाची प्रेममाला जीवनाची माला पुरुषाच्या कंठीत अर्पण केलीस, माणसाच्या जन्माला आलीस ना. मागचा पुढचा जर का विचार केला तर पाहण्यासाठी 2 डोळे, ऐकण्यासाठी 2 नाक कान आणि श्वास घेण्यासाठी 2 नासाग्र, चालण्यासाठी 2 पाय आणि शुभ कार्य करण्यासाठी 2 हात. हे जर का तुला ईश्वरानं दिले, तुला जे
चाललंय हे? तर ते कशासाठी वापरायचे याचा जर का तो विचार केलास तर ते सार्थक असेल. पण विश्वनियंत्या परमेश्वराची आणि आदी मातेची रचना कशी? खाण्यासाठी एक तोंड आणि बोलण्यासाठी सुद्धा एकच तोंड. जर अन्नाची तुला चव कळत असेल तर बोलण्याची सुद्धा कळायला हवी नाही का? वावगा उच्चार करू नकोस. मग स्त्रिये तुझं लग्न झालं, ज्यावेळी शुभमंगल सावधान करत असताना लाख माणसं गोळा झाली होती. वधूवराच्या मस्तकावर तुमचे अक्षरदान केलं त्याने. शुभमंगल सावधान म्हटलं. त्या नवऱ्याच्या हाती बोटी देऊन तू सप्तपदी चाललीस. चालत असताना काय म्हटलंस? नाती चरामी, नाती चरामी, नाती चरामी. हे चराचर हे विश्वासेपर्यंत तुमचं आणि माझं नातं अतूट आहे अशी त्या पुरुषाला तुम्ही वचन दिलं. त्या नियमाप्रमाणे वागता का तुम्ही? तसंच वागायचं. आणि जी सौभाग्यवती बोलल्या वचनाप्रमाणे सकाळी उठून नवऱ्याचं मुख कमल पहिलं पाहते, देवाजवळ पहिली जात नाही. पहिलं नवऱ्याचा मुख कमल पाहून जी नवऱ्याला नमस्कार करते, देवाजवळ काय म्हणते? देवा, मला जर का मरण द्यायचं असेल तर हे सौभाग्य तेजाचे वस्त्र असतानाच मला मरण दे. नवऱ्याची माझी आयुष्य मर्यादा वाढवून दे. संपल्यानंतर कोणीतरी तिच्या नावात ओटी करायला हवी. ही जिची पवित्र भावना ती स्त्री, तिचा नवरा वेडा वाकडा डोळा पाळा बेसरी जरी असला तरी सुद्धा ती नवरा म्हणजे देव, नवरा म्हणजे आपलं जीवनाचं वैभव, नवरा म्हणजे आनंद आणि नवरा म्हणजे जीवनाचं हित मानून त्या नवऱ्याची सेवा करी. आणि ही जर स्त्रियांनी तुम्ही सेवा केलात तर तुमची योग्यता कुठे आहे? चार भिंतीच्या कोठडीत, तुमच्या भक्त घरात? अगं नाही वेडीनो, माझ्या प्रिय भक्तीनो, तसं नाहीये. तुम्ही जर पतिव्रता म्हणून जीवन जगत असल्याला पतिव्रता म्हणतात. नवऱ्याची सेवा करणाऱ्या स्त्रीला पतिव्रता म्हणतात. आणि ही पतिव्रता जर अशा प्रकारची शोधवतेची निर्माण झाली पवित्रतेची तर सारे 33 कोटी देव, श्रेष्ठ 3 देवता, संत महंत योगी राज अवतारी पुरुष काय म्हणते? या विश्वाच्या बाजारात पतिव्रता आहेत नवऱ्याची सेवा करणाऱ्या. अशा पतिव्रता आहेत म्हणून सगळं विश्व तरलं जाते. मग सांगा, तुमच्या घर बसल्या नवऱ्याची सेवा करून जर विश्व कार्याला तुम्ही हातभार लावत असाल आणि देव तुम्हाला नमस्कार करते, श्रेष्ठ 3 देव सुद्धा, ज्याला आपण देव देव म्हणून शोधतो ते देव तुम्हाला स्त्रियांना नमस्कार करते. आणि तुमची योग्यता कुठं? देवाला तुम्हाला जर का नमस्कार केला तर तुम्ही कमकुवत आहात का? कमी आहात का? अगर लक्ष्मीच्या नावाची उपमा तुम्हाला दिली, उंबरठ्यावरचा माप ओलांडताना, मग विश्वाची लक्ष्मी जर का तुम्ही असाल तर त्या घराची लक्ष्मी सुद्धा तुम्हीच असणार. कुलस्वामीने तुम्हाला म्हटलं जातं. अगं ज्या कुळात तुम्ही जन्माला आलात त्या कुळाची 21 आणि ज्या घराण्यात तुम्ही लक्ष्मी म्हणून केलात त्या घरची 21 म्हणून 42 कुळांची उद्धार करण्याची कार्यक्षमता फक्त आड व वस्त्र नेसणाऱ्या स्त्रीच्या उदरीच आहे, तिच्या अंगीच आहे. मग स्त्री कुठं कमी आहे? मग सोचवा त्याला पवित्रतेने वागणाऱ्या स्त्री जवळ माझ्या भक्तीजवळ प्रयत्न केला तर त्याचा नायनाट करण्यासाठी मी प्रवृत्त होणार. आणि त्या पतिव्रतेचं संरक्षण करण्यासाठी